आणि अबू हॅपी फेस, सॅड फेस, कन्फ्यूज फेस आणि अँग्री फेस. कार्टून नेटवर्क मीच स्वतः आहे, त्याच्यामुळे घरात काही ना काहीतरी माझेच वेडेचाळे सुरू असतात आणि ते बघून मग ती ते करते. साधारण 7 वर्षानंतर आम्ही आई बाबा झालोय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. हॅप्पी चिल्ड्रन्स डे. आपण नेहमीच म्हणत असतो बालपण दे ग देवा, आणि जेव्हा आपल्या घरात लहान बाळ असतं ना तेव्हा आपण त्याच्याशी बोबडच बोलतो. आणि असंच काहीसं एका अभिनेत्रीच्या घरी घडतंय आणि चिल्ड्रन्स डे निमित्त मी डायरेक्ट आली आहे सुरभिताईकडे. कशी आहेस? नमस्कार, मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. मी खरं तर सानवीशी आज जास्त गप्पा मारायला आली. कशी आहेस तू? छान छान आहे. सगळ्यांना हाय कर नानू, असं कर. हाय कॅमेरा बघ. हाय पण हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे. वा, ती आल्यापासून तिची खूप अशी चलबिचल चालू आहे किंवा ती खूप एक्साइटेड आहे की हा मी टीव्हीवर येणार आहे, माझं हे ते. तर किती दिवसापासून हे सगळं एक्साइटमेंट सुरू होती तिची? एक्साइटमेंट तर ऍक्च्युली काय झालं, ती अगदी छोटी असल्यापासून मी कामाला सुरुवात केली. तर माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक सेटवरती एकदा तरी मी तिला घेऊन गेले, जेणेकरून तिला कळलं पाहिजे की तिची आई नेमकं काय करते, शूटिंगला जाते म्हणजे काय करते. सो तिला लाईट कॅमेरा असं हे सगळं बघितल्यावरती एक्साइट म्हणजे प्रचंड एक्साइट होते. आणि सगळेजण जे माझे आधीचे डिरेक्टर वगैरे असायचे त्यांच्याबरोबर चेअरमध्ये जाऊन बसायचे आणि ते जेव्हा ऍक्शन म्हणायचे तर तेवढे तेव्हा काय बोलतायत असं म्हणून ती मोकळी व्हायची. तर त्याच्यामुळे तिला कॅमेरा समोर बसायची खूपच आवड होती. आणि आता अचानक तिला लक्षात आलं की काहीतरी पडलंय तिचं, म्हणून ती इकडे ये चिकू, तुझा इंटरव्ह्यू आहे आज, तुझं शूटिंग आहे. तिचं ड्रॉइंग काढून झालं म्हणजे स्वतःच तिने बघितलं काय ते हे. आणि ड्रॉइंग वगैरे तर तिचं काढून झालं. वा, हे काय घेऊन आली? काय आहे हे? इकडे बघ, इकडे अशा 2 लोकांना दाखव तू काय आणलंस. काय आणलंस? मास्क आणला. कसला आवडतो मास्क? हो. कसले सुपरमॅन आणि अबू. वा, पण काही एकंदरीत मुलीचं संगोपन करताना आपण पण लहान व्हायला लागतं. तर तू किती लहान होतेस तिचं संगोपन करताना? ऍक्च्युली हा प्रश्न मी माझ्या नवऱ्याला विचारला तर जास्त करेक्ट उत्तर नाही, कारण 24 तास म्हणजे हिच्या बरोबरीने एक गोष्ट मी कटाक्षाने आम्ही घरात सगळेच पाहतो, आम्ही हिच्याशी फार बोबडं नाही बोलत. याचं कारण बोबडं बोललं की मुलं पण तशीच बोलण्याची सुरुवात करतात. त्याच्यामुळे मला पण मी तिच्याशी पहिल्यापासून स्पष्ट बोलते, त्यामुळे ती बोलायला लागली, तीच एकदम स्पष्ट बोलायला लागली. आणि तिच्याबरोबर कारण लहान मुलं इतकी क्रिएटिव्ह असतात ना आणि त्यांना सतत काही ना काहीतरी लागतं. सो माझ्याकडे मीच स्वतः कार्टून नेटवर्क असल्यामुळे आमचं काहीतरी वेड्यासारखे चाळे धागडधिंगा असं सगळं सुरूच असतं. कमी हे घे, तिचं सुरूच आहे काही ना. हो, तिला काही ना काहीतरी हवंच आहे. आधी घाबरली ना, कशाला घाबरायचं. नाव सांग सगळ्यांना. नाही, कॅमेरा सांग मोठं. अच्छा, तुला पोयम येते? मला पोयम बोल म्हणून तोपर्यंत मी हे काढते. ए दीदी, आम्हाला हे काढून दे. मस्त. तुला कार्टून कोणतं जास्त आवडतं? आम्ही कार्टून फार बघतो. गट्टू चिंकीची गोष्ट सांग. हा, गोष्ट सांग आम्हाला एखादी. व्हॉट इज दिस? हा, मग तुलाच हवा होता ना म्हणून काढलाय. तुला स्पायडरमॅन हवाय? हा, हवाय. तुला स्पायडरमॅन आवडतो? एवढी खुश झाली. चल नीना, पटपट त्यांच्या प्रश्नांची उत्तर दे, मग आपण हा मास्क घालून सगळ्यांना दाखवूया. ओके? तुला स्पायडरमॅन आवडतो? वा, तुला फक्त स्पायडरमॅन. पण मला एक गोष्ट ना घरात येताना खूप आवडली की घराच्या बाहेर जी नेमप्लेट लावली ना त्यात सानवी देखील लिहिलेलं आहे. तर ही आयडिया कशी सुचली? ऍक्च्युअली ती माझ्या नवऱ्याची आयडिया आहे. जेव्हा सानवीचा जन्म झाला, नेमप्लेटवर आधी ऑफकोर्स आमच्या दोघांचीच नावं होती. सो शी इज अ वंडरफुल ॲडिशन टू अवर लाईफ. त्याच्यामुळे त्यांनी आणि त्याच्या मित्राची ती आयडिया होती की हे घर तिचं पण आहे आणि आता आमच्या दोघांपेक्षा तिचंच जास्त आहे. सो तिने तिचं पण नाव त्या ह्याच्यात असावं आणि यावी असं आमच्या घराच्या बाहेर येतं. यावी म्हणजे स्वर्ग. सो आमच्या स्वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मग मी सगळे येताना म्हणते यावी यावी असं.
सो ते म्हणून तिचं नाव पण नेमप्लेट वरती आहे. वाव, किती ते छान. पण ताई तिच्यासोबत राहताना, तिच्यासोबत वावरताना म्हणजे एक गोष्ट की ती आपल्याकडनं काही ना काही घेत असते, हे आपण लक्षात ठेवून राहावं लागतं. पण तिचा एक व्हिडिओ ना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला की ती छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करते आणि तो इतका व्हायरल झाला की तो घराघरात पोहोचला. मुलीचा हा व्हिडिओ किंवा मुलीचा फेस याच वेळेत घराघरात पोहोचला, याचा आई म्हणून किती आनंद होतो. ऑफकोर्स मला खूप अभिमान आहे. त्याच्यामागची थोडीशी मी बॅकग्राऊंड सांगते. आमच्या सोसायटीमध्ये खाली फंक्शन होतं दिवाळी निमित्त, तर म्हणून आम्ही खाली गेलो होतो. तर त्यांचा अर्धा पुतळा तिथे होता. बरं, ह्यात मला कल्पनाही नव्हती की ती असं काहीतरी जाऊन करणार आहे. तर आधी ती गेली आणि त्यांची पापी घेतली. तर तो व्हिडिओ मी म्हणजे मला माहितीच नव्हतं की ती काय करणार आहे आणि केलं. मी पटकन कॅमेरा ऑन केला तर तिने असं असं जे केलंय ते मग नंतर मी विचारलं. ती म्हणजे मी त्यांना ओवाळलं आणि मग त्यांनी असं केलं की माझ्यातलं मी खाऊ त्यांना खायला दिला आणि त्याच्यानंतर तिला वाटलं की त्यांना नमस्कार करायचा आहे आणि तिचा तिने नमस्कार केला आणि मला डोळ्यात इतकं पाणी. कारण साधारण 150-200 लोक त्या संगीत म्हणजे पहाटसाठी, दिवाळी पहाटसाठी होते. तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बस इथे त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि तिलाही कळलं नाही की का वाजवल्या. कारण मला वाटतं हाच इनोसन्स असतो ना ग लहान मुलांचा, की त्यांना माहितीही नसतं की नकळत ते काय मोठी कृती करून जात आहेत. आणि मग जेव्हा सगळ्यांनी तिचं कौतुक केलं तर ऑफकोर्स आई म्हणून प्रचंड अभिमान. आणि सगळ्यात मला जास्त छान वाटलं की तिला वाटलं की तिच्या पद्धतीने एक तो महाराजांना केलेला मुजरा होता असंच मी म्हणेन. त्यामुळे फार छान. म्हणजे ते बघतानाही असं एकदम अंगावर काटा आला की एवढीशी ती आणि तिला या वयात एवढं कळतंय. अगदी म्हणजे ते फार समंजस बाळ. खूप तोंडावर कौतुक नाही करणार मी तिचं, पण तरी नाही सगळे नको फोडू. त्यांचे आधी त्यांच्याशी बोल छान छान, मग आपण हे सगळं करूया. नुसतं नाही. हो, तू फोडणार आहेस त्यातलं काही कट करूया. हा आपण नंतर. हे कोणी आणलं? घरातच होतं. थांब मी देते. मम्मी जास्त लाड करते की पप्पा सानवीचे? पप्पा आवडतात की मम्मी? मम्मी पण आवडते, मम्मा पण आवडते. अच्छा, मम्मी ओरडते जास्त की पप्पा ओरडतात? कोण ओरडतो तुला नानी? आई ओरडते. काय बोलते आई ओरडताना? अशीच बसणार आहेस तू आता? बापरे मला भीती वाटली. बापरे. अरे तूच आहेस होय? बुवा नाहीच आहे. हे बघ तुटलं. थांब आपण नंतर लावूया. आणि मग त्या ताईला सांग, तिला म्हणे मला विचार अजून काय काय छान छान प्रश्न. आता मी सानवीला काहीतरी आणलंय, मी सानवीला देऊ ते? मी तुला काय खाऊ आणलंय बघ तिने तुझ्यासाठी. तुला तिने बघ काहीतरी छान छान गंमत आणली चिकू. हो, तुझ्यासाठी. हे घे तुझ्यासाठी. थँक्यू. आता हे तू आणि मम्मीनी बसून खेळायचं, चालेल? सानू वरती आहे नानी प्लीज. नीना. अरे यार काय. अरे यार मिकी माऊस. वाव. हे मनी हे बघ इथे समोर हो. तुला सगळ्यांचा चेहरा दिसला पाहिजे ना तुझा. तर सगळ्यांना तुझी पाठच दिसेल. आता इथे बसते. हा आता नीट बस. हा त्यांनी आता गंमत दिली, आता नीट बसायचं म्हणा प्लीज. हा गुड गर्ल. हे पण बघत बस. सानवी, आवडलं तुला हे? खूप आवडलं. आता हे कोण बनवणार? तू बनवणार? येतं तुला? नाही. मग कोण शिकवणार? आई शिकवणार. ते असं किती गोष्टी तू तिला असं शिकवत असते आणि तिला कसं सांभाळून घेत असते, कारण की लहान मुलं असतं त्याच्यावर जास्त आपण चिडतही नाही. बऱ्यापैकी. कारण मला माझ्या नवऱ्याची खूप जास्त साथ आहे, त्याच्यामुळे दोघंही मिळून जेव्हा मी चिडते तेव्हा तो मला कूल डाऊन करतो. कारण कधी कधी ना
आता या निमित्ताने मी सांगेन की आई चिडते हे सगळं जगजाहीर आहे, पण आई का चिडते तर तिची झोप नाही होत किंवा अनेक फॅक्टर्स असतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात किंवा या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे आईला चिड. सो प्रत्येक घरातल्या पुरुषांनी बाबा लोकांनी लक्षात ठेवा, आई चिडते हे दिसतं पण का चिडते याच्या मागे ही कारणं आहेत. सो तिला शिकवण्यामध्ये म्हणाल तर तिला आता व्यवस्थित सगळे शुभम करोती सगळे श्लोक म्हणते, 1 to 20 आकडे येतात, A to Z म्हणता येतं. तर हे सगळं इनफॅक्ट आम्ही तिला संस्कृत श्लोक मी मुद्दामून शिकवते जेणेकरून तिचं डिक्शन छान व्हायला पाहिजे. आणि तिला स्वतःला म्हणजे इथून आमच्या इथे डान्स क्लासेस चालतात तर मी तिच्यासाठी घुंगरू पण आणले, सो ते ती बांधते आणि डान्स पण करते. तिला डिशुम करायला म्हणजे कराटेला ते क्लासेस आहेत. सो आता थोडे अजून ती 3 पर्यंत नाही आहे, सो 3 पूर्ण झाली की सगळ्या तिच्या आवडीनिवडीच्या गोष्टी असतील. आजकाल तिला विचारलं की तू कोण होणार, तर परवाच कुठेतरी पाहुणे आले तर त्याने विचारलं तू कोण होणार, तर म्हणे मी ड्रायव्हर होणार. तर म्हणाली कसले ड्रायव्हर, तर म्हणे मी विमान चालवण्याची ड्रायव्हर होणार, म्हणजे थोडक्यात पायलट होणार आहे, पण हा शब्द माहित नसल्यामुळे. सो तिचं माझं असं एक म्हणणं आहे की ती जितकं एक्सप्लोअर करेल, आणि एक पालक म्हणून ती आमची जबाबदारी आहे की तिला किती छान छान गोष्टी जितक्या आम्ही दाखवू, नंतर तिचा चॉईस असणार आहे की तिला नेमकं काय करायचं. पण पालक म्हणून जितकं शक्य असेल तितकं निसर्गाच्या जवळ घेऊन जाणं, शक्य तितकं मोबाईल पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करणं, जे थोडंसं नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाटतात आजकाल या गोष्टी. पण मला एक जाणवलं की ती जितकी बाहेर जाते, बाहेरच्यांमध्ये असते, तितकी ती मोबाईलला विसरते. नाही कात्री ठेवून देते तुला काढून. हे जे काय पाऊस पाडलायस तू सगळ्या पझलचा, आता ते बनवणार कधी तू, कधी बनवशील मग सान्वी? हे या आपण घालू हे तिकडे बघ कॅमेरावर हा बस अशी बसून देणारेच इंटरव्ह्यू. अजून आपण नेट घालू, ते उलट आहे ना. अरे उलट आहे ते, इकडे. हा आता बरोबर आहे. हे बघ, पण ताई ही इतकी चंचल आहे. तू कशी होती, तुझं बालपण कसं होतं? मी ह्याच्या मनाने मी काहीच करत नव्हते. जी 3ऱ्या वर्षी आता ती ज्या गोष्टी करते ना, तर मी याला मजेने म्हणते आपण किती ढो होतो. इन जनरलच हिच्या जोडीची सगळीच मुलं इतकी सुपर ऍक्टिव्ह आणि काय केलं होतं हायपर ऍक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे मे बी जनरेशन टू जनरेशन सगळ्या गोष्टी हे होतातच. मी जशी मोठी होत गेले तसं मी अत्यंत किडेखोर आणि मस्तीखोर आहे, पण हिच्या एवढी असताना मला काहीच येत नव्हतं. म्हणजे माझे वेड्यासारखे फोटो जे आहेत त्याच्यावर लक्षात येतं की मी काहीच करत नसणार लहानपणी माझ्या. त्याच्यामुळे या म्हणजे ही जनरेशनच कमाल आहे. सगळेजण हायपर ऍक्टिव्ह, त्यांना सगळं कळतं, सगळ्यातलं सगळं. मी नाही लावणार. आपण नंतर लावूया, मस्त फोटो काढूया नंतर. सारी हा कसला हट्ट आहे बघ, काय रे देवा. ठीक आहे, हाय. तू पण सगळं हे बस, हाय. खाली बस, खाली बस, खाली बस. मी बसले तशी बस. आता करूया. हा मग असंच मी बसायचं हे लावून. चल असंच इंटरव्ह्यू करणार. हा नंतर दाखव. परी बाबूला तिचे फ्रेंड्स आहेत त्यांना तिला दाखव. वा, चिकू शांतपणे बस ना ग. पण जसं तू म्हणालीस की तुझं बालपण, तर तुझ्या बालपणीचे किस्से म्हणजे ही आता अशी वावरताना तुला काय काय आठवतात? माझ्या लहानपणीचे किस्से म्हणजे ह्या वयाची असताना मला खरंच काहीच माहित नाहीये किंवा आठवतही नाहीये. पण कारण मी आत्ताही किमान नर्सरीत तरी जाते. मी माझ्या वयाच्या 6व्या वर्षी पहिल्यांदा शाळेत गेले होते. आणि मध्यंतरी अशाच एक अत्यंत म्हणजे म्हणतो ना कोइन्सिडेंटली मी हिला विचारलं एक्स फॉर काय, तर मी तिला म्हणत होते ख्रिसमस ट्री, तर ती म्हणली ख्रिसमस ट्री. आणि एक्झॅक्टली मी लहान असताना मला जेव्हा विचारायचं एक्स फॉर, तुम्ही म्हणायचं ख्रिसमस ट्री. तर जे मला माझी आई सांगायची, मला इतकं ते त्यावेळेला असं वाटलं की अय्या म्हणजे मी जे केलं तेच ती करतीये. सो कोइन्सिडेंट पण काय काय छान असतात. पण या क्षेत्रात असताना खूपदा मुलीला वेळ देता नसेल आला, म्हणजे खूप काही असं कधी घडलंय का की मुलीला आपली गरज होती आणि तेव्हा आपण नाही लगेच पोहोचू शकलो? हो होती ना. ती लहान असताना एकदा तिला ताप आला होता आणि मी शूट करत होते आणि त्यावेळेला माझं असं म्हणजे काय म्हणूया शो मस्ट गो ऑन आपल्या फील्डमध्ये असतं. तुमच्या घरी कोणी जन्मालाही येऊ दे किंवा
कोणाची काय डेथ जरी झाली हो. तरी आपल्याला त्या वेळेला कधी पोहोचताच येत नाही. सो तिला ताप होता तिच्या अंगात आणि इनफॅक्ट ती पहिल्यांदा जेव्हा चालायला शिकली वा. तेव्हा सुद्धा मी नव्हते आणि ते पण मी मिस केलं. पण माझ्या नवऱ्याने त्याचा व्हिडिओ करून ठेवला होता आणि त्यांनी मला अक्षरशः आनंदाने फोन करून ऐक सान्वी चालायला लागली आणि त्यावेळेला मी घरात नव्हते. सो आय मिस्ड इट. पण ऑफकोर्स आता असं आहे की जे काही कष्ट करायचे ते तिच्या छान फ्युचरसाठी करायचे असं स्वतःचीच एक समजूत घातली आणि मग घरी आल्यानंतर तिला सांगितलं की परत चालून दाखव, परत चालून दाखव. तर त्याच्यानंतर तिने छान चालून वगैरे दाखवलं नंतर. सो काय काय मोमेंट्स येस मी खूप मिस केले. पण ते माझ्या नवऱ्याने त्याला जाणीव असल्यामुळे त्याचे प्रत्येकाचे व्हिडिओ केले. सो म्हणजे लाईव्ह नाही पण मी असं व्हिडिओच्या रूपात तरी मी बघितलं. वा. पण सान्वी खूप जिद्दी पण आहे. मग हा जिद्दीपणा आईकडनं आला? आई बाबा दोघांकडून. जिद्दी म्हणजे आता तिचं असं तिला मुळात घरी असं शूट करण्याचं तिने पहिल्यांदा हो. बघते. आम्हाला एक गोष्ट सांग. अरिन काय? करेंची सांगते गट्टू चिंकी. गट्टू चिंकी म्हणजे एक होता गट्टू. छोटीशी गोष्ट सांग पटकन पटकन. मग एक गाणं बोलून दाखव. कुठलं तरी गाणं तिने म्हणा. मला आल्यावर दाखवलेलं तसं. हे काय आहे? म्याव. मॅव आहे. तुला आवडते मॅव? नाव काय ठेवलं तुझं? काय नाव आहे हिचं? आमची रोज नावं बदलत असतात. हो. काय नाव ठेवलं? नको. मग हे सांग मला, हे कोण कोण हा कोण आहे? आहे? माझी ओळख तर करून दे. वुल्फ. वुल्फ वुल्फ आहे. आणि हा कोल्हा. कोल्हा आणि हा हत्ती. आणि हत्ती कसं करतो हम्म. आणि भुबू कसं ओरडतो भो भो. आणि मनीमाव आणि मंकी. मंकी माकड नाही तू कसं ताई हिच्याकडनं अभ्यास वगैरे आता थोडा थोडा तर सुरुवात झालीच असेल. तो कसा करून घेतेस? काय नाही तिच्या कलाकलांनी आता बघितलंच असेल तू की तू ए फॉर ABCD म्हणून दाखवत तिला नसतं म्हणायचं. तर मागच्या वेळेला असंच काहीतरी झालं. तिला रील्स बघायचे होते तर मी म्हटलं की नाही जोपर्यंत तू ABCD म्हणून नाही दाखवत किंवा काय करून नाही दाखवत तोपर्यंत मी नाही. लगेच पोपटासारखी A to Z आता दे मला म्याव. ती रील्सला म्याव म्हणते तर ती म्हणते की आता मला म्याव दाखव. सो तिला काहीतरी पण ती आम्ही सवय पण नाही ठेवली की तू असं केलंस तर आम्ही हे करू असं तिला शक्यतो नाही. तुला आता अभ्यासाला बसायचं तर बसायचं एक थोडी 5 मिनिटाची बैठक. रील्स आणि फोनचं खूप क्रेडिंग आपल्या वेळेस नव्हतं. तर तू तेव्हा कशी होती? खेळकर होतीस जास्त? हो कारण आपल्याला दुसरे काही ऑप्शन्सच नव्हते बाहेर जाणार. मी तर मुळात कोकणातली आहे. माझ्या घराच्या मागे समुद्र आहे. सो आम्ही बाकी काही नाही तर किमान नारळाच्या त्याला वाडी म्हणतो आम्ही. तर आम्ही सारखे वाड्यामध्ये जायचो, मातीत खेळायचो, काही ना काहीतरी मग घरच्यांबरोबरच खेळायचो. अगदीच टिपिकल काही नाही तर बाहुली बरोबर खेळायचो. हे मोबाईल वगैरे तर आत्ता आलेत आणि जसं जनरेशन बाय जनरेशन हे फार अति होत चाललंय. कारण ती आत्ता पण तिला मोबाईलची तलप येते एका पॉइंटला की आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. तर ते आम्ही शक्यतो आजकाल आमचे असे प्रयत्न की पाहिजे म्हणजे पाहिजे नाही. आधी आता आम्ही सांगू तेव्हाच बघ आणि मग 5 मिनिटांनी बंद करायचं. मग ती आपण बंद करते आणि मी गुडगल आहे ना मी बंद केलं ना असं करून सांगते. सो तिच्या कलाकलांनी जरा घ्यावं लागतं. काय हवंय? काय पाहिजे? म्याव. पण त्याचा आवाज नाही करायचा. ओके. अच्छा तिला रील्स बघायला हो खूप आणि त्यातही कुठले डान्स किंवा आणि एकदा फक्त कन्हैया असं मला करून दाखव. कन्हैया माखन खाओगे त्या वेळेला करून दाखवशील? कन्हैया काकर खाओगे. तिकडे तिकडे माझं असं कन्हैया काकर माखन खाओगे. नाही मैया नाही. हा याचा आवाज नाही करायचा बिलकुल. ओके. आणि 2 मिनिटांनी ठेवून द्यायचं आहे. पण ती खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे अशी चंचल असली तरी तिला काही ना काही क्रिएटिव्ह पाहिजेच असतं. तर तीही या क्षेत्रात जाईल असं वाटतं? मला खूप जण विचारतात आत्ताच किती कारण शी इज व्हेरी एक्सप्रेसिव्ह. तिला राग आला तरी ती नंतर करून दाखवेल कदाचित होपफुली. तिला आता हे दिले म्हणजे थोडी शांत होईल. पण ही हॅपी फेस, सॅड फेस, कन्फ्यूज फेस आणि असं सगळं करून दाखवते. तर मला 1-2 लोकांनी विचारलं होतं की काय विचार आहे असं. म्हणजे मी काहीच सांगणार नाही. तिला सगळं फ्रीडम आहे तिचं डिसाईड करायचं. पण मी स्वतः या मताची आहे की इतक्या लहान वेळापासून ह्या गोष्टींचं एक्सपोजर शक्यतो माझ्या साईडने मी न देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मग तिला एकदा सवय झाली की मग अचानक लहानपण निघून जातं आणि मग उगाचच एक
प्रौढपणा ज्याला म्हणतो आपण, येतं. किंवा मग उगाच लँग्वेज पण बदलायला लागते. हो. सो मला ते नकोय. पण मग या क्षेत्रात पुढे जर तिला रस असेल तर आवडेल. डेफिनेटली आवडेल, पण थोडी मोठी झाल्यावर. हो. चांगल्या वाईटाची समज तिला जेव्हा येईल त्याच्यानंतर तिने करावं. आणि त्याच्याही आधी तिला असं वाटलं तर एक आई वडील म्हणून डेफिनेटली आम्ही सपोर्ट करूच, नाही असं नाही. पण इतकं मला तिचं लहानपण मिस नाही करायचं. तिने त्या वयाप्रमाणेच वागावं. एक 7-8 वर्षांची झाल्यानंतर जर तिला वाटलं तर ठीक आहे, पण त्याच्या अगोदर डेफिनेटली नाही. येस. पण आम्ही नेहमी बघतो ती आईला ना खूप फॉलो करते. म्हणजे एक योगाचा व्हिडिओ टाकलेला तर ती योगा करते. तर तिचं सगळं असतं की आई जसं करेल तसं मीही करायचं. हो, तिने आता पण सुरुवातीला तिला लिपस्टिकला लिपटिप म्हणायची ती. म्हणजे आई मी पण लिपटिप लावते. तर मी काय करायचे, तिला आता खरं खोटं पण कळायला लागलं. सो मी ऍक्च्युअल लिपस्टिक घ्यायचे पण लावायचे नाही. तर मी हवेत नुसतं असं करायचं. म्हणजे हा कसली भारी दिसतेस तू. आणि मग आता ती म्हणते तू खोटं करतेयस, तुझे वेगळे दिसतात माझे वेगळे दिसतात, असं तिला आता कळायला लागलंय. पण ती चांगल्या गोष्टी पटकन फॉलो करते. गेलं, बरंच झालं, बंदच झालं. काय झालं? ठीक आहे. आता मनू हॅपी फेस दाखव तुझा. नाही दाखव ना प्लीज. मी म्याव दाखवते. ती मग तिचं म्याव देणार ती. हे जे काय आज वेडपटपणा चाललाय ना सांगली. हॅपी फेस दाखव. मी म्याव दाखवणार तुला. हॅपी फेस. बोलू नकोस माझ्याशी, जा. माझ्याशी नको बोलूस प्लीज. तुला मी दाखवणार सांगितलंय. मला त्यांना 3 गोष्टी करू नको. हॅपी फेस, सॅड फेस आणि कन्फ्युज फेस. तोपर्यंत मी तिकडे हॅपी फेस, सॅड फेस, कन्फ्युज फेस आणि अँग्री फेस. व्हेरी गुड. आता दाखवणार मी, प्रॉमिस पाळते माझी. काय आवाज नाही पाहिजे मला. ओके. असं सगळं आहे. तारेवरची कसरत असते घरात. ही कशी सांभाळते. मी हेच विचारणार होती की आपण या क्षेत्रात असतो, ही सगळी तारेवरची कसरतच एक प्रकारे, कारण की मुलीला वेळ देणं हे सगळं कसं सांभाळतात? या सगळ्याचं बरंच मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये जसं सांगते, याचं सगळं श्रेय माझा नवरा सिद्धार्थ आणि हिचं सगळं आईप्रमाणे करणारी माझी एक छोटीशी मैत्रीण आहे आदिती म्हणून. ती तिचं सगळं आज 1.5 वर्ष ती माझ्याकडे आहे. पण अक्षरशः कधी कधी माझ्याकडून काही गोष्टी मिस होतात, पण त्या तिच्याकडून कधीच मिस होत नाही. म्हणजे साधारण ती 1-2दा एक्स्ट्रा खोकली ना तरी जाऊन पटकन चाटण तिला देणं, किंवा औषधांच्या वेळा सांभाळणं, म्हणजे जेवणाच्या वेळा सांभाळणं. आणि मला ह्या क्षेत्रात काम करता यावं म्हणून माझ्या नवऱ्याने वर्क फ्रॉम होम घेतलंय. जेणेकरून आमच्या दोघांचं एक आहे की दोघांपैकी एक तरी घरात पाहिजे. सो त्याच्या जेव्हा कॉन्फरन्स वगैरे असतात तेव्हा मी सुट्टी घेते. आणि मला ॲज यू नो आपल्या फील्डमध्ये वर्क फ्रॉम होम हा पॅटर्नच नाही. सो त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलंय. आणि आदिती ह्यांच्या दोघांच्या जीवावरती मी शांतपणे जाऊन काम करू शकते. सो तारेवरची कसरत ही माझ्यापेक्षा जास्त त्या दोघांसाठी ठरते. कधी कधी आत्ता नाही, पण नाटकांचे जेव्हा दौरे असायचे ते मी 8-8, 9-9 दिवस बाहेर असायचे. आणि त्यावेळेला ती अक्षरशः 2-2.25 वर्षांची होती. पण ह्या दोघांबरोबर मला तिला पण क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे आता थोडासा वेडेपणा चाललाय तिचा, पण अदरवाईज ती प्रचंड मच्युअर्ड आहे. मी तिचं म्हणणं एकच असतं, मला सांगा आणि घराबाहेर जा. मग तिला सांगायचं की नानी मी शूटिंगला जाते. ओके, तर ती असं करायची लहानपणी. ओके ओके. आणि मग मी येईपर्यंत ती बिलकुल माझं नाव पण नाही काढायची. म्हणजे काही काही मुलं असतात ना की क्रँकी होतात, मग 100 वेळा फोन करणं की अरे कुठे काय वगैरे. असं माझ्या बाबतीत फार काय कधीच नाही झालं. आणि ह्या तिघांमुळे आमचं जे काही कोऑर्डिनेशन आहे घरातलं, त्याच्यामुळे छान पीसफुली मला काम करता येतंय. पण बालपण किती जगते हिच्यामुळे ते. खूप. आता सुद्धा तिला झोपवताना एक गोष्ट तिला हवी होती. मी माझी रचून काहीतरी सांगत होते. एक अरिन नावाचा हरिण असतो, चिंगू नावाचा ससा असतो, त्यांनी असं केलं तसं केलं. आणि इन दी एंड त्या गोष्टीचा मी शेवट हा केला की शेअरिंग इज केअरिंग, अमकं तमकं. सो मला ज्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचवायच्या त्याच मीच रचून सांगत असते. सो मी पण माझं बालपण पुन्हा एकदा जगते असंच म्हणायला हवं. कारण हिच्या जोडीने कधी तिच्या वयाहूनही मला लहान व्हायला लागतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं कार्टून नेटवर्क मीच स्वतः आहे. त्याच्यामुळे घरात काही ना काहीतरी माझंच वेडेचाळे सुरू असतात आणि ते बघून मग ती ते करते. त्यामुळे कधी कधी माझा नवरा म्हणतो म्हणजे घरात एक नाही आपल्या 2 लहान मुलं आहेत. पण तुला जितकी नृत्याची आवड आहे तितकी तिलाही आहे. कशाची? नृत्याची जितकी आवड आहे. हो. तिच्यासाठी मध्यंतरी तिने आमच्या घराच्या खाली क्लासेस चालतात, त्यांचे घुंगरांचे आवाज ऐकले
तर तिला म्हणे मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. तर मी तिला खरंच घुंगरू घेऊन आले आणि त्याही वेळेला तिने घुंगऱ्यांना आपण नमस्कार केला होता. मला माहिती नाही की हे कुठून तिच्यामध्ये आहे, पण सगळ्या छान छान गोष्टींसाठी तिला मनापासून काही जे वाटतं करावंसं ते फारच कमाल आणि बहारदार आहे. त्यामुळे घुंगऱ्यांना तिने नमस्कार केला होता. मग ते मी तिच्या पायाला बांधले आणि मग तिने असं, कारण आमच्या समोरची आहे मुलगी ती कथ्थकला जाते, सो तिचं बघून बघून तिने पण सुरू केलं होतं. आणि आता रिसेंटली ती तोबा तोबावरती जे काय ती असं वगैरे करते, कमाल आहे. बघूया तिचा मूड असेल आणि इथे इथे येऊन अरे घुंगरू आणायला गेली ती. एक शब्द काढायची खोटी की मग तिच्या अँटीला शब्द होतात की मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. मला परवा तिने काय म्हणाली माहिती, एक पागल कर दे तुझी मोरनीशी चाल. मी गाणं म्हणते ना, तू का ओरडतेस मला? पण मनी लहानपणापासून तिला तू तेच बोलते. अगं मी लहानपणापासून वेगवेगळी नावाने हाक मारते तिला. तिला मी मध्येच निनी म्हणते, मध्येच नानू म्हणते, मध्येच नीना म्हणते. नीना मी बऱ्याच वेळेला म्हणते. आणि खूप बेबी असताना मी तिला शकू मिकू म्हणते. माझं शकू मिकू कसं म्हणायची आई? शकू मिकू, शकू मिकू. मम्मी अजून काय बोलते तुला लाडाने? आई काय बोलते लाडाने मम्मीला? आईला काय हाक मारतेस तू? आणि आईचं नाव काय आहे? बेस्ट फ्रेंड. आई कोण आहे तुझी? तर म्हणते बेस्ट फ्रेंड. हो ते घालूया घालूया, आपण बांधूया ते. हा पण आधी तू हुसनं तर तोबा तोबा करून दाखव. आधी आम्हाला करून दाखव. लहान मुलाचं ते असतंच, एक हट्टी स्वभाव असतो, एक रुसलेला असतो. कधी सन्वेशी खूप जास्त रुसली ताई? जेव्हा मी नाटकाच्या दौऱ्यावर होते ना त्यावेळेला हा ताथई करून दाखव. कॅमेराकडे ताथई ताथई. आणि हात कसे? हा असे. वाव मस्त मस्त, व्हेरी गुड. आणि आता तोबा तोबा करून दाखव. हा तोबा तोबा. हा बाबा गाणं लावशील नंतर? वा माझं बे मस्त. आई किती रागवली तरी ती आईकडेच येते. हा तर मी मगाचा इन्सिडेंट सांगत होते. आणि तिला व्हिडिओ कॉलवरती बोलायला अजिबात आवडायचं. तर मी तिला व्हिडिओ कॉल करायचं की चल बाय असं म्हणून कट करायची. तर मला प्रचंड, मला 2 दिवस बरं वाटलं की चला नेहमीच्या रुटीनपेक्षा आपण बाहेर आहोत. आणि तिसऱ्या दिवशी मला भयंकर रडायला यायला लागलं. आणि 8 दिवसांनी जेव्हा मी घरी आले तर मला असं वाटलं ती मला बघून अशी धावत येईल आणि मीच धावत धावत आले. तर ती म्हणते स्टॉप, मी बाबाकडे जाते असं म्हणून तिने बाबाला जाऊन मिठी मारली मला. आणि त्या दिवशी मी रडले. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं ती मला विसरली यार, जाऊ दे मी नाही करत आता, दौरे वगैरे इतपत मी हल्ले होते. आणि तो म्हणाला अगं नाही तू इतके दिवस नव्हतीस, तिला मीच बघत होतो त्याच्यामुळे तिला माझीच सवय झाली होती. आणि नंतर मग तिला म्हटलं निनी आता मी नाही जाणार आहे कुठे, ये असं करून मग ती माझ्या जवळ आली. पण तोपर्यंत व्हेरी गुड, काढून ठेवा आता बस बस. हे तुझे घुंगरू आहे? मला देणार? असं नाही करायचं. ती ताईला देणार त्या? दे ना प्लीज एकदा. बरं ठीक आहे नको देऊ, शेअरिंग इज केअरिंग. बरं ठीक आहे नको देऊ. ती काय घेऊन नाही जाणार आहे मी, ती फक्त बघणार आहे हातात घेऊन की कसं आहेत घुंगरू, दॅट्स इट. हा व्हेरी गुड. किती छान आहेत. छान आहेत ना? असे वरून येतात, असे खालून येतात. अच्छा. असे वा कोणी दिले तुला हे? कोणी आणले घुंगरू? अच्छा. काय आजकाल तिनं जे काय वगैरे असं करायला लागली आहे. आणि खरं सांगू हा इंटरव्ह्यू बघताना अनेक आया ह्याला कोरिलेट करू शकते. आपण म्हटलं ना माझं मुलगा अगदी शांत आहे की दंगा करून दाखवतात. थोडक्यात आई वडिलांना तोंडावर पाडण्याचं काम जी सगळी मुलं करतात ते ती आजही करत आहे. सो नथिंग न्यू. किती बदल झाले? अरे खूप बदल झाले. एकतर आम्हाला एक साधारण 7 वर्षानंतर आम्ही आई बाबा झालोय. आणि मला ऑनेस्टली मुलगीच हवी होती. मुलगीच हवी होती. सो जेव्हा तुला गुलाबी साडी म्हणता येतं? नाही काय येतं? अरे तर तो केक मिळणार आहे. ती केक गुलाबी साडी म्हटल्यावर देणार केक. तुला केक पाहिजे ना? आणि आज तिला सांग आम्ही बर्थडे पार्टीला जाणार आहोत. कोणाचा बर्थडे?
विहानचा बर्थडे. मग इकडे मी तुला केक पाहिजे ना तुला. हे बघ काय इकडे. हे बघ पिकअप नाही काय म्हणतात त्याला फिश बुक पाहिजे. पहिले तिकडेच बघ आणि ते बोलून दाखव. गुलाबी साडी बरं ठीक आहे. पटकन पटकन पटकन. तिचं असं हे काय आहे तिचं एक्सप्रेशन. ते काढू नको काढू नको काढू नको बस थांब 2-5 मिनिटं थांब. हे तर विहानच्या बर्थडे पार्टीला जाता नाही येणार. ती काय म्हणते माहिती का, माझ्याशी बोलल्याशिवाय मी कुठेही पाठवणार नाही. तुला जायचंय ना बर्थडे पार्टीला. हे काय अरे मीच आहे. कसं करते म्हणून तिकडे तिकडे कर. तिकडे सगळे म्हणू तुला बघणार ऑडियन्स. ती आल्यामुळे ऑफकोर्स एकतर मग अशी म्हटलं तसं 7 वर्षानंतर आम्ही आई बाबा झालो. मला मुलगीच हवी होती जेणेकरून मला तिचे भरपूर लाड करता येईल. हा तर आहेच आहे प्रश्न. पण मला ना आजूबाजूला आता जी काही परिस्थिती आहे त्याच्यात मला माझ्या मुलीला जितकं स्ट्रॉंग बनवता येईल. कारण जसं हे आपलं क्रिएशन आहे सो आपल्या क्रिएशनला आपल्या आपल्या याच्यानुसार मला वाढवायची इच्छा होती. आणि मुलगी असणं हे प्रचंड आनंद देणारं असतं. जशी मोठी होईल तसे आत्ता असं आलं की अरे आत्ता एवढंच बाळ होतं आणि अचानक भयानक की मला आता अक्कल पण शिकवायला लागले. सो आता जशी मोठी होईल तसं अजून आता फक्त आई 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 जे चाललंय. आई तू कुठे नाही जाणार आहेस. आई तू कुठे नाही. ओ आई आई काय ग कुठे हो जायचं अजून वेळ झालीच नाहीये. पण हा माझं बोलून झालं की आपण जाऊया. पण तुझ्याशी पण बोलायला आले ते बस नाही गे. चल तू हे बनव ना. एका जागी बसशील का सांगली. असं बनव नाही तर चित्र काढून दाखवशील ड्रॉइंग. नाही तिचं आता सगळं मन बरं तिकडे त्यांच्याकडे तरी बघ. इतकी गोड गोड दिसते. सगळे म्हणतात की हे काय आम्ही हे बघायचो का फ्रॉकचं असं म्हणणार सगळे माहितीये का. कसलं बरं तू काय गुलाबी साडी म्हणून दाखव की मग ते आपल्याला म्हणतील चला बास चला म्हणा चल म्हण. ये किती गोड. चला बास. तिने सांगितलं की चला बास असं म्हणतात का नीना. असं म्हणतात. आणि तू कुठचं गाणं म्हणतेस ग. थांब ना अगं. ते काय करणार आहेत माहितीये का. हे तुझं सगळ्यांना दिसणार की सानू किती छान छान आहे गोड गोड आहे हुशार आहे. हे सगळ्यांना हे 2 कॅमेरा सांगणार आणि ताई सांगणार आहे माहितीये का. मी शूटिंग करते ना तसं हे शूटिंगच आहे म्हणू. मी पण शूटिंगला जाते ना तेव्हा असंच करतो आम्ही. नाही बस तिला इतकं ठीक आहे. ती बोलली की आता मी सगळं करून दाखवलं. हो जाऊया. तू पाणी पितेस का थोडस. मग ठीक आहे चल. मग सगळ्यांना सांग फक्त एकदा बाय हॅपी चिल्ड्रन्स डे. नीट बस बाय. आणि फ्लाइंग किशी दे. आणि कॅमेराला दे फ्लाइंग किशी. तुला केक हवा ना. तुला केक खावाय का. थांब सानवी थांब सानवी. हे काय सांग ते बघ तिने ताईने काय आणलंय खाऊ. केक नको. हे घे. बरं एकदा फक्त जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे सगळं म्हण. मग केक खा आणि तू जा. ओके. केक नको. मग काय पाहिजे. जय. अजून एकदा नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जय भवानी जय शिवाजी. ये चला चला. काय आणि हो भारत माता की. आणि सॅल्यूट कसं करते. जय हिंद जय हिंद. ये
आता चला थांब, मला तर बोलू दे ना. खूप छान, ऑफकोर्स एक छान ॲडिशन फॅमिलीमध्ये आली. आणि आम्ही पण तिच्यापेक्षा वयाने लहान होतो. क्वचित तिला वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी ऑफकोर्स सगळेच पालक करतात. पण खूप वर्षांनी आई बाबा होण्याचा जो एक आनंद असतो तो खूप कमाल आहे. आणि तिच्यामुळे ना जगण्याला आता एक नवीन नवीन अर्थ उलगडत जात आहेत की आपण असं केलं तर ती पण ते बघणार आहे. सो प्रत्येक बाळाचा रोल मॉडेल हे आई वडीलच असतात. त्याच्यामुळे अजून एक जबाबदारीची जाणीव आहे की तिच्यासमोर आता वागताना बोलताना शक्य तितकं तिला प्राऊड फील होईल जेव्हा केव्हा ती मोठी होईल आणि बघेल की आपल्या आईने इव्हन आता कामं घेताना सुद्धा डोक्यात तो एक थॉट असतो की सानवीला प्राऊड वाटलं पाहिजे. हो सानू, मी येते. तुझं झालंय ना बोलून, मला बोलून आहे ना, ती माझी फ्रेंड आहे. मी तू परिबाबूशी बोलताना असं करते का तू चल ना चल छान चल असं करते का मी? नाही ना, ती माझी फ्रेंड आहे मनिया. ओके, जा तू काहीतरी खाऊ खायला जा तोपर्यंत. तो ज्यूस प्यायला जा, जा. किंवा ऑरेंज खातेस? ऑरेंज आहे घर गो. मग बस इथेच, मग त्रास नको. आई पडली. पण ताई तिच्यासोबत राहताना किंवा संगोपन करताना तू पूर्ण तिच्यासारखीच होतेस. हो, मला खूप लोक म्हणतात की पहिली आई आहे जी स्वतःच्या मुलीचीच मिमिक्री करते. मग एक मिमिक्री होऊन जाऊ दे. मिमिक्री म्हणजे काय, आता तिला समजा काही करायचं असेल तर ती मला सांगते आई आई मी तिकडे जाते. ओके ओके चालेल, ओके मी गुड गर्ल आहे. हो ना हो ना, मी गुड गर्ल आहे वगैरे असं. मग मी तिच्यासारखं म्हणते हो का तू गुड गर्ल वगैरे असं करून काहीतरी आमचे चाळे सुरू असतात. सो तिच्याबरोबर तिच्यासारखं वागलं की तिला एक छान मज्जा येते आणि त्याहीपेक्षा जास्त मज्जा मला येते. आणि असं वाटतं की अरे आता जेव्हा जसजशी मोठी होते तसतसे हे क्षण निसटून चालले हळूहळू. आणि परवा जस्ट एक विचार कर, कुठलं तरी गाणं होतं बाबा मी तेरी मलिका, ते ऐकताना उगाच बरं तोही इमोशनल झाला होता. आणि माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी. मी म्हटलं की अरे लग्न बिग्न फार पुढची गोष्ट आहे, आत्ताची 3 पण नाही आहे ती. पण ना त्या थॉटनी पण नाही यार खूप. म्हणजे आत्ता कळतं की माझी आई जेव्हा दाटून कंठ आहे तो गाणं लागलं की माझी आई खूप रडायची. तर तेव्हा मी असं काही काय रडतेच कसली आई, माझं काय लग्न ठरलंय का अजून वगैरे. पण ते आत्ता कळतं की वयाच्या 3ऱ्या वर्षाला सुद्धा जर काही इमॅजिन करून आत्ता ही हालत होत असेल तर की ती पुढे शिकायला जाईल कुठे किंवा काय. तर येस, पिल्लू पटपट मोठं होत आहे हेच खरं. गुंडू हो राण्या ची गुंडू. पण चिल्ड्रन्स डे निमित्त जे सगळं असं तू जगते सध्या त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? मी खरं सांगू, प्रत्येकाच्यातलं लहान मूल जे दडलेलं असतं ते त्यांनी तसंच ठेवलं पाहिजे. आपण वयाने मोठे होतो म्हणजे काय अगदी लगेच लोकांना ज्ञान पाझळत फिरायची काहीच गरज नाहीये. जितकं आपण स्वतःतलं लहान मूल, त्यातली क्युरिओसिटी, जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद जितकं आपण ठेवू तितकं जगणं जास्त समृद्ध होतं असंच मी या निमित्ताने सांगेन. सो सगळ्यांना चिल्ड्रन्स डेच्या शुभेच्छा देताना मी सगळ्यांना हेच सांगेन की प्रत्येकाने आपापलं आपल्यामध्ये असलेलं लहान मूल, त्यातली क्युरिओसिटी हे सगळं शाबूत ठेवा. ट्रस्ट मी, जगणं कमाल होऊन जातं. कितीही प्रॉब्लेम्स हो मी बाय म्हणते. जगणं कितीही कठीण असलं तर ह्या एका क्वालिटीमुळे ते खूप सोपं आणि छान होऊन जातं. एक शेवटचं विचारते की असा कोणता प्रसंग आला का की अशा जगण्यात तू पूर्ण बालपण जगली असं झालंय, किंवा एखाद्या प्रसंगात तू बालपण जगायला गेलीस आणि तशीच वावरलीस? बालपण असं नाही म्हणता येणार, पण की आपण बोलतो ना की चाइल्डिश वागून जातो आपण, तेव्हा चाइल्डिश मी हिच्या बरोबर रोज वागताना मला तेच करावं लागतं. जसं ही समुद्र दिसला, माझं जसं मी मगाशी म्हटलं कोकणात माहेर आहे, समुद्र दिसला की वेड्यासारखी धावत सुटते. हे काय बनव ऑक्टोपस, चल कॅटरपिलर आहे ती. हा काय करतेय? गार पाणी ह्याच्यातून? ही बॉटल आहे का? खूपच गार आहे, खूपच गार आहे. नको म्हणजे गरम होईल. ओके टपक.
गरम आहे. खूप नाहीये, थोडंसं गरम आहे. तुम्ही जीभ भाजली? नौटंकी. चला हो, चला. आता याच्यासोबत आपण असाच मस्ती करत शेवट अशीच, करूया. हो. बाय. ते तोपर्यंत तोबा तोबाला तिचं पाहिजे तर ते एकदा गाणं म्हण की मी सगळ्यांना बाय करणार. प्रॉमिस, पक्का थांब बाबा गाणी लावतो. थांब बाबा गाणी लावतो. चला आता बाय बोलायचं ना. चल बाय बोलूया सगळ्यांना. ओके बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.